स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर. फेब्रुवारी टॉप 20 प्रश्नामध्ये आज आपण विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 साठी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सन्मानाने इच्छा मृत्यू देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आरबीआयने नवीन रेपो दर किती टक्के केले आहे? कोणत्या देशाने महिलांच्या खेळामध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीटांना प्रतिबंध लावले आहे? आणि एकेवेरीन हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? इत्यादी प्रकारचे IMP प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर आले आहात, सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरू नका. चला वेळ वाया न घालवता क्लासला सुरुवात करतो. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 साठी कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे रा. बोराळे. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराळे यांना 2024 साठी विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 10 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पण दुर्दैव असे 11 फेब्रुवारी म्हणजे आजच यांचे दुःखद आजाराने निधन झाले. 2023चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा रवींद्र शोभणे यांना देण्यात आला होता. तसेच ऑप्शन जर पाहिले तर लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार 2024 साठी सन्मानित करण्यात येणार आहे. 5 लाख रुपये रोख, शाल, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चमन अरोरा यांच्या एक होर अश्वत्थामा या डोगरी भाषेतील लघुकथाच्या पुस्तकाची 2024च्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आणि चंद्रिका टंडन, भारतीय वंशाच्या संगीतकार चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा. सन्मानाने इच्छा मृत्यू देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे कर्नाटक. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. जे व्यक्ती गंभीर बिमारीने पीडित आहेत, ज्यांची ठीक होण्याची संभावना नाही, अशा व्यक्तींना सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने सन्मानाने इच्छा मृत्यू देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. तसेच कर्नाटक हे राज्य पूर्ण नक्षलमुक्त झाले आहे. ऑप्शन जर पाहिले तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारताचे पहिले व्हाईट टायगर प्रजनन केंद्र स्थापित केले जाणार आहे. गुजरात या राज्याने समान नागरी संहिता मसुदा तयार करण्यासाठी रंजना देसाई समितीचे गठन केले आहे. समान नागरी संहितेला मान्यता देणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य असणार आहे. आणि हैदराबाद. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतामध्ये स्तन कॅन्सरचे सर्वाधिक केसेस हैदराबाद या शहरामध्ये समोर आले आहेत. क्लिअर. प्रश्न तिसरा. आरबीआयने रेपो रेट दरात 0.25% कपात करून नवीन रेपो दर किती टक्के केला आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 6.25%. आरबीआयचा नवीन रेपो दर हा 6.25% इतका असणार आहे. आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. आणि 25वे गव्हर्नर कोण होते? शक्तिकांत दास. क्लिअर. चौथा प्रश्न आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 27 वर्षानंतर कोणत्या पक्षाने बहुमत मिळवले आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. योग्य उत्तर आहे भारतीय जनता पार्टी. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. BJPने 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवले आहे. दिल्ली विधानसभा एकूण सीट्स आहेत 70. सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 36 सीट्सची आवश्यकता असते. या निवडणुकीमध्ये BJPला एकूण 48 तर आपला एकूण 22 सीट्स मिळाल्या. IMP पॉईंट पाहिले तर दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यादव होते. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या सुषमा स्वराज, दुसऱ्या महिला मुख्यमंत्री शीला दीक्षित, तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आतिशी मार्लेना होत्या. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न पाचवा. कोणत्या देशाने महिलांच्या खेळामध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीटला प्रतिबंध लावले आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाने महिलांच्या खेळामध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीटला प्रतिबंध लावले आहे. तसेच अमेरिका हा देश युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिलमधून बाहेर पडला आहे. ऑप्शन जर पाहिले तर चीनमध्ये 9व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025चे आयोजन करण्यात आले आहे. भारत हा जगातला दुसरा सर्वाधिक मोबाईल उत्पादन करणारा देश बनला आहे. आणि ब्रिटन हा देश AI जनरेटेड चाइल्ड अब्यूज कॉन्टेंटला अपराध घोषित करणारा पहिला देश बनला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 6वा. WHOने 2050 पर्यंत दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रामध्ये कॅन्सरचे प्रमाण आणि मृत्यूमध्ये किती टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 85%. क्लिअर. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे. एकेवेरीन हा संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान होतो? योग्य उत्तर आहे मालदीव. एकेवेरीनचे 13वे संस्करण 2025 मध्ये मालदीवच्या माफिलाफुशी येथे आयोजित करण्यात आले होते.
हा युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान होतो. 2009 मध्ये या अभ्यासाची सुरुवात करण्यात आली होती. क्लिअर. प्रश्न 8वा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणारे पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री कोण असणार आहे? योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणारे पहिले भारतीय अंतरिक्ष यात्री असणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर शशांक आनंद यांना जम्मू फ्रंटियर BSFचे नवे आयजी नियुक्त केले आहे. सागर सिंग कलसी यांना पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयामध्ये महासंचालक नियुक्त केले आहे. आणि संजय सेठी यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष नियुक्त केले आहे. क्लिअर. 9वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? योग्य उत्तर आहे मणिपूर. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. ऑप्शन जर पाहिले तर बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, हे 21वे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 10वा, बजेट 2025 मध्ये जल जीवन मिशनचा अवधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 2028 पर्यंत. जल जीवन मिशन हे 15 ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. क्लिअर. पुढे जाऊया. प्रश्न 11वा, चंद्रयान-3 चुनाव तक ही पहल कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाशी कलम 324 ही संबंधित आहे. सध्याचे 25वे निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12वा, लाखो इस्माइली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांचे निधन कुठे झाले? योग्य उत्तर आहे पोर्तुगाल. आणि आता इस्माइली मुस्लिमांचे नवे नेते हे प्रिन्स रहीम अल हुसेनी असणार आहेत. क्लिअर. 13वा प्रश्न आहे, भारत सरकारने आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी कोणती नवीन विजा कॅटेगरी लॉन्च केली आहे? योग्य उत्तर आहे आयुष विजा. क्लिअर. पुढे जाऊया. प्रश्न 14वा, मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकणारी पहिली अश्वेत महिला कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे शेगो गेलाई ही मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकणारी पहिली अश्वेत महिला बनली आहे. तर बियॉन्सेने ग्रॅमी पुरस्कार 2025 मध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 15वा, टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2025चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे R प्रज्ञानानंद. क्लिअर. 16वा प्रश्न आहे, कोलकाता येथे स्थित असलेल्या भारतीय सेनाने पूर्वी कमानचे मुख्यालय फोर्ट विल्यमचे नाव बदलून काय ठेवले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे विजयदुर्ग. फोर्ट विल्यमचे नवीन नाव विजयदुर्ग असणार आहे. तर तिथे स्थित असलेल्या किचनर हाऊसचे नवीन नाव माणिकशा हाऊस आणि सेंट जॉर्ज गेटचे नवीन नाव शिवाजी गेट असणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 17वा, 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? योग्य उत्तर आहे आशिष शेलार. आणि यंदाची या महोत्सवाची थीम आहे शोमॅन राज कपूर यांच्या 100वी जयंती यावर्षी साजरी केली जात आहे. क्लिअर. 18वा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा प्रकारात कबड्डीमध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक मिळवले आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. क्लिअर. पुढे जाऊया. 2-3च प्रश्न राहिले आहे. प्रश्न 19वा, पूर्व मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे नुकतेच निधन झाले. ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते? हा प्रश्न ॲज इट इज विचारला जाईल. याचं योग्य उत्तर आहे 16वे. क्लिअर. शेवटचे 2 प्रश्न. 20वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने 17 वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर दारू विक्रीवर प्रतिबंध लावले आहे? हा पण IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. यांनीच हे प्रतिबंध लावले आहे. क्लिअर. प्रश्न 21वा, आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न, कोणत्या IITने भारताचे पहिले कॅन्सर जिनोम ॲटलस लॉन्च केले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे IIT मद्रास. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.